दिवसाची सुरुवात बरोबर आपण आपला विश्वास प्रगट करण्यासाठी आपण बाप्तिस्मा घेतो. आणि काही व्यक्ती बाप्तिस्मा घेण्यास नकार देतात, काही व्यक्ती बाप्तिस्मा घेण्यासाठी उशीरसुद्धा करतात. आणि एक मनुष्याची अशी गोष्ट सांगतात की त्यांनी बाप्तिस्मा घेण्यासाठी नेहमी नकार दिला. आणि हळूहळू परदेशातली गोष्ट आहे की त्यांनी लग्नसुद्धा केलं आणि मग त्याच्या पत्नीने आणि काही काळाने त्याच्या मुलांनीसुद्धा बाप्तिस्मा घेतला. पण ह्या व्यक्तीने बाप्तिस्मा घेतला नव्हता आणि तो नेहमी नकार देत असेल. एक दिवस चर्चमध्ये बसलं असताना पाळकसाहेबांनी येशूचा बाप्तिस्मा ह्यावर संदेश दिला. त्यांनी म्हटलं की योहानाने म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान ह्यांनी पहिल्यांदा येशूचा बाप्तिस्मा करण्यासाठी नकार दिला, कारण त्याला माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा कोण आहे. परंतु त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला सांगितलं की आता हे होऊन जाऊ दे. आणि पाळकसाहेबांनी त्यावर सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने देवाची आज्ञा पाळली आणि अगदी पिलाताच्या चौकशीपासून तर वधस्तंभावर प्राण देऊपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने देवाची आज्ञा पाळली, त्याच्या इच्छेप्रमाणे केले. अगदी गेतसेमनी बागेमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस कळकळीने प्रार्थना करत होता त्यावेळेस नंतर प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं तर माझ्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि त्यावेळेस येशूने देवाची आज्ञा पाळली. जशी येशूने देवाची आज्ञा पाळली तशी आम्हीही देवाची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आणि हा संदेश ऐकून त्या व्यक्तीचं मन पालटलं आणि त्यांनी लगेच पाळकसाहेबांना भेटून बाप्तिस्मा घेण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि नंतर त्यांनी बाप्तिस्मा घेतला. आपण बऱ्याच वेळेस देवाची आज्ञा पाळत नाही. आपल्याला वाटतं आपण वचन वाचतो, आपण बायबल वाचतो, देवाच्या वचनावर मनन करतो, परंतु बऱ्याच गोष्टी ज्या देवाला आवडत नाही त्या आम्ही करतो आणि मग आम्ही देवाची आज्ञा मोडत असतो. आम्ही खोटं बोलतो, आम्ही लबाडी करतो, आम्ही इतर गोष्टी जगिक करतो ज्या देवाला आवडत नाही. आणि अशा बाबतीतून आम्ही देवाच्या आज्ञा मोडत असतो. येशूने प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक बाबतीत देवाची आज्ञा पाळली आणि त्याच्या ह्याच गोष्टीमुळे त्याला तो प्रिय असा देवाला होता आणि तो आज देवाच्या उजवीकडे बसला आहे. आज आम्हीसुद्धा निश्चय केला पाहिजे की आम्ही देवाच्या आज्ञा पाळू. खरा विश्वास जो आहे हा देवाच्या आज्ञा पाळायला मागे पुढे बघत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्तई शुभवर्तमान ह्याचं 3 अध्याय 17 वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 3 and verse 17. आणि पहा अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय, त्याचवर मी संतुष्ट आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.